Hello students, welcome to आदर्श विद्यालय निपाना. Last session we start our new chapter living world and classification of microbes, and in this chapter we learned biodiversity and need of classification. Now today we are continue our chapter and we are learn how to divide microbes in many category. विद्यार्थ्यांनो, काल आपण आपलं एक जे नवीन पाठ आहे हा पाठ सुरू केला होता. यामध्ये आपण पाहिलं की जे सजीव आहेत या सजीवांच्या वर्गीकरणाची काय आवश्यकता आहे, काय गरज आहे, आणि आज आपण पाहणार आहोत ते म्हणजे कशा प्रकारे या सजीवांची विभागणी अभ्यास करण्यासाठी करण्यात आलेली आहे. जसं उदाहरणार्थ जर आपण पाहिलं तर जग जे आहे या जगाची विभागणी ही कशा प्रकारे केलेली आहे तर आपण पाहू शकतो की या जगामध्ये खंडामध्ये देश आहेत, देशांमध्ये राज्य आहेत, राज्यांमध्ये जिल्हे आहेत, जिल्ह्यांमध्ये तालुके आहेत आणि त्या तालुक्यांमध्ये गावं आहेत. म्हणजे आपल्याला दिसून येते की एका प्रकारे या सर्व म्हणजे आपण ज्या ग्रहावरती राहतो पृथ्वी, ज्याला आपण सृष्टी म्हणजे जग म्हणतो, याची अशा प्रकारे विभागणी केलेली आहे की त्यानुसार आपण बरोबर टप्प्याटप्प्यानं माहिती सांगू शकतो किंवा माहितीचं आदान प्रदान करू शकतो आणि एक वैशिष्ट्यपूर्ण जी जागा आहे तिचा आपण पत्ता सुद्धा सांगू शकतो. चला तर मग आता आपण पुढे पाहूया. आपल्या जो भाग आहे त्या भागाबद्दल की कशा प्रकारे वर्गीकरण जे सजीव सृष्टीचं हे केलं जाते. For this classification, Whittaker considered following criteria. वर्गीकरणासाठी व्हिटाकर यांनी पुढील निकष विचारात घेतले. फर्स्ट क्रायटेरिया, कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर. कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर, पेशीची जटिलता. प्रोकॅरियोटिक अँड यूकॅरियोटिक, की यामध्ये दोन प्रकारच्या पेशींचा उल्लेख केलेला आहे. प्रोकॅरियोटिक मीन्स आदिकेंद्री अँड यूकॅरियोटिक म्हणजेच दृश्य केंद्री. प्रोकॅरियोटिक मीन्स in this type of cells their nucleus is not complete, की अशा प्रकारच्या पेशींमध्ये जी न्यूक्लियस असते, केंद्रक असते, ते पूर्ण नसते. आणि यूकॅरियोटिक्स म्हणजेच काय तर यांचं जे न्यूक्लियस आहे हे कंप्लीट असते, म्हणजे केंद्रक जे आहे ते पूर्ण प्रकारचं असते. देन सेकंड क्रायटेरिया, कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम, सजीवांचा प्रकार आणि त्यातली जी जटिलता आहे ती जटिलता, कॉम्प्लेक्सिटी, की आता आपण पाहतो पृथ्वीवरती एवढे सर्व सजीव आपल्याला दिसून येतात आणि या सर्वांची रचना विभिन्न प्रकारची आहे. अतिशय जटिलता असणारी अशी त्यांची रचना आहे. म्हणून इथं म्हटलेलं आहे कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम. मग आता या कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम मध्ये दिलेला आहे युनिसेल्युलर और
मल्टीसेल्युलर, की युनिसेल्युलर मीन्स एक पेशीय प्राणी, और मल्टीसेल्युलर म्हणजेच बहुपेशीय प्राणी, की या अशा प्रकारची जी सजीवांची रचना असते, की आपण जर उदाहरण घेतलं तर अमिबा जो आहे तो युनिसेल्युलर आहे, की एक पेशीय प्राणी आहे. आणि जर आपण मनुष्याचं उदाहरण घेतलं किंवा हत्तीचं उदाहरण घेतलं किंवा एखाद्या प्राणी जो आहे समजा घोड्याचं उदाहरण घेतलं तर हे कसे आहेत, तर हे मल्टीसेल्युलर आहेत, म्हणजेच बहुपेशीय प्राणी आहेत. मोड ऑफ न्यूट्रिशन प्लांट्स ऑटोट्रॉफिक, फोटोसिंथेटिक, फंजाई, सॅप्रोफेटिक, एब्रोपेशन फ्रॉम डेड ऑर्गेनिझम, absorption from dead organism, animals, heterotrophic and ignestive, की या ठिकाणी मोड ऑफ न्यूट्रिशन म्हणजे त्याचं भक्षण करण्याची जी पद्धत आहे, अन्न भक्षण करण्याची जी पद्धत आहे, याच्यानुसार सुद्धा त्याचं वर्गीकरण म्हणजेच मोड ऑफ न्यूट्रिशन्स आपण ज्याला म्हणतो, की पोषण कशा प्रकारे तो सजीव आपलं घडून आणत असतो, या निकषाचा सुद्धा इथं विचार केलेला आहे. जसं प्लांट्स वनस्पती, ऑटोट्रॉफिक, फोटोसिंथेटिक, की वनस्पती आपलं स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात म्हणून त्याला ऑटोट्रॉफिक म्हणजेच स्वयंपोषी असं म्हटले जाते. आणि त्याचबरोबर फोटोसिंथेटिक, की प्रकाश संश्लेषण जी क्रिया आहे म्हणजेच ज्याला स्वयंपोषी आणि त्याचबरोबर प्रकाश संश्लेषण हे वनस्पतीमध्ये घडून येत असते. त्यानंतर आहे फंजाई. फंजाई यामध्ये सॅप्रोफॅटिक म्हणजेच आपल्याला माहिती आहे की कवके किंवा आपण ज्याला बुरशी असं सुद्धा म्हणतो, जी कवके असतात ही परपोषी असतात. आता सॅप्रोफॅटिक मीन्स ॲब्झॉर्प्शन फ्रॉम डेड ऑर्गॅनिझम, की जे मेलेले सजीव असतात त्यांच्या शरीरावरती हे आपलं पोषण करत असतात ॲनिमल्स. आता त्यानंतर आहे प्राणी, हेटेरोट्रॉफिक अँड इग्नेस्टिव्ह. हेटेरोट्रॉफिक मीन्स आपण ज्याला परपोषी असं म्हणतो आणि त्याचबरोबर इग्नेस्टिव्ह मीन्स भक्षण, की आज आपणही जर विचार केला की मनुष्य हा जो आहे हा स्वतःसुद्धा यावर दुसऱ्या वनस्पतीवर अवलंबून आहे अन्नासाठी. आपण कालसुद्धा हा तक्ता पाहिला होता, त्यामध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, प्रोकॅरियोट्स, यूकॅरियोट्स. प्रोकॅरियोट्समध्ये युनिसेल्युलर, यूकॅरियोट्समध्ये युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर. आता इकडे पहा, प्रोकॅरियोट्समध्ये किंगडम 1 मोनेरा आणि दुसरीकडे तुम्हाला तक्त्यात दिसून राहिलं किंगडम 2 प्रोटिस्टा. तर याची सुद्धा आपण पुढे जी रचना आहे ती पाहणार आहोत, परंतु इथे मी तुम्हाला यासाठी सांगितलं की युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर हे दोन भाग आपल्याला सजीवांचे या ठिकाणी आपण विचारात घेतले. त्यानंतर कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर, प्रोकॅरियोटिक अँड यूकॅरियोटिक, कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम, युनिसेल्युलर और मल्टीसेल्युलर, मोड ऑफ न्यूट्रिशन्स, प्लांट, ऑटोट्रॉफिक, फोटोसिंथेटिक, फंजाई, सॅप्रोफिटिक, अब्झॉर्प्शन फ्रॉम डेड ऑर्गॅनिझम्स, ॲनिमल्स, हेटेरोट्रॉफिक अँड इग्नेस्टिव्ह, की या सर्व क्रायटेरिया म्हणजेच निकषांचा विचार जो आहे तो व्हिटाकर यांनी आपल्या वर्गीकरणाच्या मांडणीमध्ये केलेला आहे. त्यानंतर पुढचे आणखी याचे 2 टप्पे आहेत, ते आहेत लाईफस्टाईल. लाईफस्टाईल प्लांट्स, प्रोड्युसर, ॲनिमल्स, कन्झ्युमर, फंजाई, डिकम्पोजर्स, की जर आपण पाहिलं यामध्ये आपल्याला दिसून येते जीवन पद्धती जी आहे म्हणजेच लाईफस्टाईल, उत्पादक,
वनस्पती, भक्षक, प्राणी, विघटक, कवके, की वनस्पती काय करतात, उत्पादन करण्याचं काम करतात. की जर आपण पाहिलं की सर्व सजीव जे आहेत ते जर आपण पाहिलं की अन्नासाठी शेवटी वनस्पतीवरच अवलंबून असतात. ॲनिमल्स, प्राणी काय करतात, वनस्पतीचं भक्षण करतात. त्यानंतर फंजाय हे काय करतात, तर हे डिकम्पोजर्स म्हणजेच आपण ज्याला विघटन करणारे किंवा विघटक असे म्हणतो. देन लास्ट क्रायटेरिया ऑफ व्हिटाकर्स classification for classification phylogenetic relationship prokaryotic to eukaryotic, unicellular to multicellular, की वर्गानुवंशिक संबंध आदिकेंद्री ते दृश्यकेंद्री, एक पेशी ते बहुपेशी या सर्व पाचही निकषांचा विचार व्हिटाकर याच्या वर्गीकरणासाठी त्याने जे निकष विचारात घेतले ते आता आपण पाहिलेले आहेत. देन आपण पाहिलं लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे प्रोक्युरेट्स, युकॅरियोट्स, युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर, किंगडम 1 मोनेरा, किंगडम 2 प्रोटिस्टा, किंगडम 3 फंगाई, किंगडम 4 प्लॅन्टेई, किंगडम 5 ॲनिमेलिया, या सर्वांचा आता आपण पुढे अभ्यास करणार आहोत. सो स्टुडंट्स, नाउ वी लर्न फर्स्ट किंगडम मोनेरा. टेक अ स्मॉल ड्रॉप ऑफ कर्ड or buttermilk and a clean glass slide. Dilute it with a little water. Carefully keep a cover slip. Observe it under high power of compound microscope. What did you see? की एक स्वच्छ काचपट्टीवर दही किंवा ताकाचे अगदी लहान थेंब घ्या, त्यात थोडे पाणी मिसळून विरलन करा, त्यावर अलगद आच्छादन काच ठेवा आणि कंपाऊंड मायक्रोस्कोप म्हणजेच जो संयुक्त सूक्ष्मदर्शक असतो याखाली ही काचपट्टी ठेवून त्याचे निरीक्षण करा. तुम्हाला काय दिसते? मूव्हिंग स्मॉल रॉड लाईक मायक्रोब्स आर लॅक्टोबॅसिलिया बॅक्टेरिया. यातील हालचाल करणारे अगदी लहान काडीसारखे सूक्ष्मजीव म्हणजेच लॅक्टोबॅसिलिया जीवाणू जे आहेत, बॅक्टेरिया जे आहेत ते तुम्हाला त्यामध्ये दिसून येतील. ऑल टाईप ऑफ बॅक्टेरिया अँड ब्ल्यू ग्रीन अल्गी आर इन्क्लूड इन द किंगडम मोनेरा. मोनेरा या सृष्टीतील सर्व प्रकारच्या जीवाणूंचा व नीलहरित शैवालांचा समावेश या सृष्टीमध्ये होत असतो. आता पहा, याचे इथं आपल्याला काही वैशिष्ट्य सुद्धा देण्यात आलेले आहेत. कॅरेक्टरिस्टिक ऑफ मोनेरा किंगडम. फर्स्ट, ऑल द ऑर्गॅनिझम आर युनिसेल्युलर, की या सजीव सृष्टीतील किंवा या सृष्टीतील जे सजीव असतात, ऑल द ऑर्गॅनिझम आर युनिसेल्युलर, हे सर्व सजीव एकपेशीय असतात. सेकंड कॅरेक्टरिस्टिक ऑफ किंगडम मोनेरा, दे मे बी ऑटोट्रॉफिक और हेटेरोट्रॉफिक, ते स्वयंपोषी किंवा परपोषी असतात. दीज आर प्रोकॅरियोटिक सेल विदाउट डिस्टिंक्ट न्यूक्लियस और सेल ऑर्गेनल्स. ही आदिकेंद्री असून पटलबद्ध केंद्रक किंवा पेशी अंगके नसतात, की यांचं जे केंद्रक असते ते परिपूर्ण अशा प्रकारचं नसते.
आता तुम्ही जर बाजूच्या चित्रात पाहत असाल तर इथं तुम्हाला दिसून येतात 1.2 ऑर्गॅनिझम फ्रॉम किंगडम मोनेरा. फर्स्ट स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनी, क्लोस्ट्रियम टेटनी, ट्रेपोनेमा पैलिडम, व्हाइब्रियो कॉलेरी, लेजियोनेला न्यूमोनी, सालमोनेला टाइफी, स्टेफालोकोकस एरियस, क्लोस्ट्रीडियम बोट्युलिनम. या अशा प्रकारचे हे जे तुम्हाला सर्व सूक्ष्मजीव इथं दिसून राहिले हे मोनेरा सजीव सृष्टीतील आहेत. व्हॉट इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ मोनेरा kingdom? First is all the organisms are unicellular. They may be autotrophic or heterotrophic. These are prokaryotic cell without distinct nucleus or cell organelles. Next, kingdom second, protista. Activity: prepare a temporary mound of 1 drop or pond water on a glass slide. Observe it under low power and high power of microscope. You will find some motial microbes with irregular shapes. These are amoeba. एखाद्या डबक्यातील पाण्याचा एक थेंब घ्या. काचपट्टीवर ठेवून जर आपण त्याचं सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण केलं तर काही अनियमित आकाराचे जे सूक्ष्मजीव आहेत ते आपल्याला हालचाल करताना दिसतील. आणि हे जे सूक्ष्मजीव आहेत हे कोणते आहेत तर हे आहेत अमिबा. की अमिबा आपल्याला साधारण कोणतेही जे पाण्याचं डबकं असते त्यामध्ये आपल्याला ते मिळून येतात. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ किंगडम 2 प्रोटिस्टा. Protista are single-celled organisms with well-defined nucleus enclosed in a nuclear membrane. Protista सृष्टीतील सजीव एकपेशीय असून पेशीत पटलबद्ध केंद्रक असते. मीन्स अ न्यूक्लियर मेम्ब्रन. न्यूक्लियर मेम्ब्रन हे त्यामध्ये आपल्याला दिसून येते. सेकंड कॅरेक्टरिस्टिक ऑफ प्रोटिस्टा, दे हॅव स्पेडोपोडिया और हेयर लाइक सिलिया और वाइप लाइक फ्लेजिला और लोकोमोशन. की प्रचलनासाठी छद्मपाद किंवा रोमके किंवा कशाभिका याला ज्या आहेत ते आपल्याला दिसून येतात. देन थर्ड कॅरेक्टरिस्टिक ऑफ प्रोटिस्टा, ऑटोट्रॉप्स. फॉर एक्झाम्पल युग्लिना, वोल्वोक्स कंटेन क्लोरोप्लास्ट. हेटेरोट्रॉप्स फॉर एक्झाम्पल अमिबा, पॅरामेशियम. की स्वयंपोषीचे इथं उदाहरण दिलेलं आहे. ऑटोट्रॉप्स मीन्स स्वयंपोषी, युग्लिना आणि दुसरं उदाहरण आहे वोल्वॉक्स पेशी. यामध्ये हरितद्रव्य जे आहेत हरित लवक जे आहेत ते असतात. त्यानंतर आहे हेटेरोट्रॉफिक्स म्हणजेच हेटेरोट्रॉप्स म्हणजे परपोषी. यामध्ये उदाहरण आहे अमिबा आणि पॅरामेशियम की हे पोषणासाठी दुसऱ्यावर अवलंबून असतात. आता पहा या ठिकाणी आपल्याला 1.3 ऑर्गॅनिझम फ्रॉम किंगडम प्रोटिस्टा, वोल्वॉक्स, पॅरामेशियम, दे आर ऑटोट्रॉप्स, युग्लिना, अमिबा, दे आर हेटेरोट्रॉप्स. Then next kingdom is kingdom 3, fungi or fungi. Activity:
take a moist piece of bread or bhakri and keep it a container with lid for 2 to 3 days. After 2 to 3 days, a fine cotton thread like a tuft is found growing on the surface of the bread. Prepare a temporary mound of few threads from this culture and observe it under the microscope. ॲक्टिव्हिटी म्हणजे कृती आपल्याला इथे दिलेली आहे की पावाचा किंवा भाकरीचा एक थोडा ओलसर असा तुकडा घ्या आणि हा एका डब्यामध्ये ठेवून द्या, ते झाकण बंद करून द्या. 2 दिवस 3 दिवसानंतर ते जर आपण उघडून पाहिलं तर या तुकड्यावरती आपल्याला कापसासारखे पांढरे तंतू जे आहेत ते वाढलेले दिसतात. आणि यापैकी काही जे तंतू आहेत हे तंतू जर आपण काचपट्टीवर घेतले आणि सूक्ष्मदर्शकाखाली त्याचं आपण ठेवले तर या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचे जे फंजाय किंवा आपण फंगी म्हणजे ज्याला कवक असं म्हणतात हे दिसून येतात. आपण त्याला बुरशीसुद्धा असं म्हणतो की कवकवर्गीय आहे बुरशी. आता या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे त्याचं स्ट्रक्चर. जसं पहा 1.4 फंजाय यामध्ये दिसून येते. कॉल्युमेला ज्याला मराठीत स्तंभिका म्हणतात, कॉल्युमेला, स्पोरेंजियम बीजाणुधानी, ऑफोफिसिस स्थितिका असं याला म्हटलं जाते, हायफा ज्याला भूस्तरिका असं म्हणतात, स्पोरेंजिफोर बीजाणुधानीधर, अँड लास्टली रायझोइड्स मीन्स मुलाब. अशा प्रकारे आपल्याला ही जी फंगीची रचना आहे ही दिसून येते. देन कॅरेक्टरिस्टिक ऑफ किंगडम 3 फंजाय. कॅरेक्टरिस्टिक्स फर्स्ट, these are non-green eukaryotic heterotrophic organism. ही जी कवकं आहेत ही वनस्पती असून सुद्धा हिरव्या रंगाची नसतात, तर ती आपल्याला पांढऱ्या रंगाची दिसून येतात. का बरं पांढऱ्या रंगाची दिसून येतात? कारण हे परपोषी असतं. कारण दुसऱ्या कोणत्या तरी सजीवाच्या मेलेल्या अवशेषांवरती ते आपलं पोषण जे आहे ते करत असतात. सेकंड, मोस्ट ऑफ देम आर सॅप्रोट्रॉप्स. दे फीड अपॉन डेइंग ऑर्गॅनिक मॅटर. बहुसंख्य कवके जी आहे ती मृतोपजीवी आहेत की कुजलेल्या कार्बनी पदार्थावरती ते आपलं जीवन जगत असतात. थर्ड कॅरेक्टरिस्टिक, their cell wall is made up of tough and complex sugar called chitin. की या कवकांची पेशी भित्तिका जी असते ही कायटिन या जटिल शर्करेपासून बनलेली असते. याचं प्रोनाउन्सिएशन जे आहे ते कायटिन अशा प्रकारचं आहे. सम फंगी आर thread-like and many nuclei are present in the cytoplasm. काही कवके जी आहेत ती हे तंतुरूपी असून त्यातला जो आतला जो भाग असतो या भागामध्ये पेशी द्रव्यात असंख्य केंद्रके असतात. फिफ्थ कॅरेक्टरिस्टिक ऑफ फंजाय. एक्झाम्पल्स, Baker's yeast, Aspergillus in bracket, fungus on corn bracket complete, Penicillium, mushrooms. पाचवं जे वैशिष्ट्य आहे ते आपल्याला दिसून येते लक्षणीय कवकांचं. किण्व जे बेकरीमध्ये वापरले जाते त्याला इष्ट असे म्हणतात. त्यानंतर बुरशी आहे, ॲस्पेरलिजस आहे, मक्याच्या कणसावरील ही बुरशी असते. त्यानंतर पेनिसिलियम,
भूछत्र की जे आपण पावसाळ्यात लाकडावरती आलेले पाहतो किंवा आपल्याला बाहेर जिथं कुठं कुजलेला अवशेष असतात जसं पालापाचोळा वगैरे या ठिकाणी आपल्याला ही भूछत्रे म्हणजेच मशरूम्स जे आहेत ते दिसून येतात. Too many systems of classification are introduced after the Whitaker's. His five kingdom system is widely accepted. की व्हिटाकर नंतर वर्गीकरणाच्या काही पद्धती मांडल्या गेल्या तरी आजही अनेक शास्त्रज्ञ व्हिटाकर यांच्या पंचसृष्टी वर्गीकरणालाच प्रमाण असं मानतात. ही पद्धती जी आहे ती यशस्वी ठरलेली आहे. ही पद्धती जी आहे ती यशस्वीरित्या आजही वापरल्या जाते. Institutional work. National Institute of Virology, Pune is involved in research on viruses. This institute has been founded in 1952 under the jurisdiction of Indian Council of Medical Research. ही जी संस्था आहे ही ज्या संस्थेचं नाव आज तुम्ही जर बातम्या पाहत असाल तर बऱ्याच वेळेस तुम्हाला हे नाव तुमच्या कानावरती पडत असेल, कारण कोरोना व्हायरसच्या संदर्भात जेव्हा बातम्या येतात तेव्हा आपल्या भारतामधली एक जी लॅब आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी पुणे ही या ठिकाणी आहे आणि हे विषाणू त्याचबरोबर सूक्ष्मजीव यांच्यावरती अध्ययन करणारी ही एक संस्था आहे. ही विषाणू संदर्भातील संशोधन कार्य करत असते आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद जी आहे तिच्या अखत्यारीखाली 1952 साली या संस्थेची स्थापना जी आहे ती करण्यात आली. आणि आज आपल्याला माहीत आहे की कोरोना व्हायरसच्या संबंधित ज्या बातम्या असतात त्यावेळेस ह्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी पुणे याचा तुम्ही वारंवार उल्लेख वृत्तपत्रांमध्ये किंवा न्यूजमध्ये पाहायला असेल. सो स्टुडंट, टुडे वी लर्नड फॉर दिस classification Whitaker consider following criteria. 5 criteria are we studied. Then we also learn 5 kingdoms: Monera, Protista, fungi, and lastly institutional work. Then next part